हा. नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर अशोक राणा आणि हे आहे मराठी दर्शन. आपण बुद्ध आणि बुद्धिप्रामाण्यवाद या माझ्या एका 28 वर्षापूर्वीच्या पुस्तकावर चर्चा केली. या पुस्तकातल्या या लेखाचा समावेश आणखी एका पुस्तकात करण्यात आला आणि त्या पुस्तकाचं शीर्षक आहे बुद्धाचा पुनर्जन्म. जिजाई प्रकाशननी हे पुस्तक प्रकाशित केलं. अ, ते पुस्तक साधारणतः 2009 मध्ये पहिल्यांदा प्रकाशित झालं. दुसरी आवृत्ती 2011ची आहे. आता अनेक आवृत्त्या या पुस्तकाच्या निघाल्या आहेत. तर या पुस्तकामध्ये जो बुद्धाचा पुनर्जन्म हा लेख समाविष्ट केला तो चित्रलेखामध्ये 2005 मध्ये असत्याची सत्यकथा या लेखमालेत प्रकाशित झाला होता. ह्या दोन लेखांचं एकत्र संकलन करून आपण हे पुस्तक आपल्या वाचकांपुढे मांडलं आहे. तर बुद्धाचा जो विचार आहे तो आत्म्याच्या अमरत्वाच्या विरोधातला आहे. आत्म्याचं अस्तित्व बुद्ध मानत नाही आणि अशा परिस्थितीत पुनर्जन्माचा सिद्धांत कसं काय मानला जाऊ शकतो, त्या पुनर्जन्म शब्द कसा काय स्वीकारला जाऊ शकतो, असा प्रश्न आपल्या मनात निर्माण होऊ शकतो. पण बुद्धाचा पुनर्जन्माचा सिद्धांत आणि वैदिकांचा म्हणा की जगातल्या सगळ्या लोकांचा, सगळ्या धर्माचा हा वेगळा आहे. दोघांमध्ये खूप मोठा फरक आहे. विशेषतः कम्म नियम, अनित्यवाद, शून्यवाद आणि पुढचा काळ जो आहे, पुढचा सिद्धांत प्रतित्य समुत्पाद, त्या सिद्धांताशी संबंधित हा पुनर्जन्म सिद्धांत आहे. पण याचा गैरफायदा कसा घेतला गेला त्यावर आधारित हा लेख आहे. वैशाखी पौर्णिमा, आता वैशाख महिना चालू आहे आणि या महिन्याची जी पौर्णिमा आहे तिला बौद्ध धर्माच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं स्थान आहे, कारण त्या दिवशी बुद्धाचा जन्म झाला. आज जे नेपाळ आहे त्या नेपाळच्या लुंबिनी येथे इसवी सन 563 साली बुद्धाचा जन्म झाला आणि इसवी सन 588 मध्ये भारतात बिहार राज्यात जी गया गाव आहे, गया हे शहर आहे, त्या ठिकाणी त्यांना ज्ञान प्राप्ती झाली बोधिवृक्षाखाली. आणि इसवी सन 483 हे जे वर्ष आहे ते नेपाळमध्ये कुशीनारा इथे त्यांचं निर्वाण झालं, महापरिनिब्बाण ज्याला म्हणतात. हे तीनही ज्या घटना आहे बुद्धाच्या आयुष्यातल्या त्या वैशाखी पौर्णिमेला घडल्या असं बौद्ध मानतात. तर म्हणून वैशाखी पौर्णिमेला अतिशय महत्वाचं स्थान आहे आणि त्याबद्दल अनेक विद्वानांनी खूप वेगवेगळी मतं मांडली आहेत. त्यात मराठी विश्वकोशामध्ये खंड 11 मध्ये पृष्ठ 642 वर पुवी बापट, एक बौद्ध धर्माचे फार मोठे अभ्यासक होते, त्याने लिहिलाय इसवी सन 623 ते इसवी सन 543 हा सुद्धा बुद्धाचा जीवनकाळ काही लोक मानतात, तो पुवी बापटांनी मानलाय. युरोपीय विद्वान तो अलीकडे मानतात, इसवी सन 563 ते 483 हे आपण यापूर्वी पाहिलं. तर त्यांनी ही नोंद केली आणि ती विश्वकोशामध्ये आले. वयाच्या 29व्या वर्षी युवराज सिद्धार्थाला गृहत्याग करावा लागला आणि ती गृहत्याग करायची जी घटना आहे ती शाक्य आणि कोलीय या दोन गणांमध्ये जे रोहिणी नदी वाहत होती त्या नदीच्या पाण्याच्या वाटपाबद्दलचा वाद होता. 21 वर्षीय सिद्धार्थ याचा प्रवेश शाक्य गणसंघात झाला होता आणि तेव्हा त्यांनी या भांडणामुळे निर्माण झालेला जो निर्णय होता शाक्य गणसभेने घेतलेला, तो असा होता की आता युद्धाशिवाय पर्याय नाही. शाक्य आणि कोली ह्या दोन्ही गणांमध्ये बुद्धाचे नातेवाईक होते. बुद्ध माता जी होती ती महामाया जिला म्हणतो आपण, ती कोलीय गणातली होती आणि वडील शाक्य गणातले. म्हणजे अशा तऱ्हेने आपसातलं ते भांडण होतं. ज्या प्रमाणातला संभ्रम हा अर्जुनाच्या बाबतीत सांगितला जातो तसा संभ्रम बुद्धाच्या बाबतीत झाला आणि बुद्धाने म्हटलं की युद्धाने कोणाचंही काही बरं झालं नाही. युद्ध जेव्हा होतं त्या वृद्ध स्त्रिया आणि लहान मुलं आणि ज्यांचा काहीच संबंध नाही युद्धाशी असे नागरिक मारले जातात. पण आपण हा वाद आहे सामोपचाराने मिटवावा. पण एकदा शाक्य गणसभेने निर्णय घेतला की त्याच्या विरोधात बोलण्याची सोय ही त्या नियमात नव्हती. म्हणून सिद्धार्थाने हा जो निर्णय दिला किंवा अशा प्रकारचं आपलं वेगळं मत मांडलं युद्धाच्या विरोधात, म्हणून त्यांना शिक्षा झाली. त्या शिक्षेचं स्वरूप असं होतं, एक तर गृहत्याग करा किंवा तुमची जी संपत्ती आहे ती गणाला अर्पण करा आणि तिसरं होतं की अ, आत्मक्लेश किंवा आत्महत्या म्हणजे जीव देण्याचा एक पर्याय त्यात होता. तर त्यातला एक पर्याय जो शाक्य गणाने ठरवला, शाक्य सभेने ठरवला, तो म्हणजे गृहत्यागाचा. आता नुकतंच लग्न झालेलं, लग्न होऊन वर्ष 2 वर्ष झाले असतील तर राहुल नावाचं लहानसं बाळ जन्माला आलं
आणि अशा परिस्थितीत आता कुठे सुखाला सुरुवात झाली, अशा काळात गृहत्यागाची शिक्षा बुद्धासाठी निश्चितच अन्यायकारक होती. पण शाक्य गडसभा ही लोकशाही मांडणारी होती आणि लोकशाही व्यवस्थेने घेतलेला निर्णय हा शिरोधार्य मानून बुद्धांनी गृहत्याग हा पर्याय निवडला. आणि 6 वर्ष साधारणतः ते वनवासात राहिले. त्या काळात त्यांनी ज्या काही साधना केल्या, त्या साधनेतून त्यांना योग साधनेचं महत्व कळलं. आणि त्यातल्या त्या सगळ्यात मोठी गोष्ट कळली की भूक म्हणजे काय आणि भुकेचं काय स्थान आहे, दुःख कशा प्रकारचे असतात. आपण आर्य सत्याचा विचार यापूर्वी केला की 4 आर्य सत्य आहे की जगात दुःख आहे, दुःखाला कारण आहे, निरोध करता येतो आणि अशा तऱ्हेने दुःख हे सत्य आहे. म्हणजे दुःखाचं जे वास्तव आहे ते मान्य करून त्यावर उपाययोजना करण्याचा जो विचार आहे बुद्धाला जो सुचला त्यालाच आपण बोधी प्राप्त झाली असं म्हणतो. आणि ही बोधी प्राप्त झाली ज्या पिंपळ वृक्षाखाली गयेला, त्या पिंपळ वृक्षाला बोधिवृक्ष म्हणतात. खरं म्हटलं म्हणजे झाडाखाली ज्ञान झालं किंवा झाडांनी ज्ञान होतं ही जी धारणा आहे ती सुद्धा चुकीची आहे. बुद्धाच्या विचाराशी विसंगत आहे. आणि बुद्धाचं पहिलं ध्यान जे झालं ते वडाच्या झाडाखाली झालं. त्याचा उल्लेख अट्टकथेत येतो किंवा अश्वघोषाच्या बुद्धचरित्रात येतो. नंतरच्या काळात पिंपळ वृक्षाखाली त्यांना बोधी झाली असं म्हणतात. दोन्ही वृक्षांना बौद्ध धर्मामध्ये महत्व आहे, पण आता पिंपळ वृक्षालाच महत्व आहे. आजचा जो पिंपळ वृक्ष आपल्याला पाहायला मिळतो तो श्रीलंकेतून आणलेला आहे. कारण इथला पिंपळ वृक्ष अनेकदा नष्ट करण्याचा प्रयत्न झाला होता, ज्याला बोधिवृक्ष म्हणतात, आणि नंतर तो जाळण्यात आला. त्याच्या कथा सुद्धा फार मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. पण नंतर श्रीलंकेत मात्र त्याची डहाळी जी संघमित्रा आणि महेंद्र हा सम्राट अशोकाचा मुलगा आणि मुलगी यांनी नेली होती, त्या डहाळीपासून अनुराधापूर नावाचं जे ठिकाण आहे श्रीलंकेमध्ये त्या ठिकाणी बोधिवृक्ष निर्माण झाला. आजही आपण पाहू शकतो. आणि त्याच्या झाडांना पारंब्यांना आपण हात नाही लावू शकत, पण त्याला तिथे त्यांनी सोन्याच्या काबी तयार केल्या आणि त्याला मात्र आपण स्पर्श करू शकतो. तर असं अतिशय महत्वाचं स्थान. आणि त्या बोधिवृक्षाचं जे काही आरोग्य आहे ते सांभाळण्याकरता वेगळी समिती श्रीलंका सरकार निर्माण केली. आणि मग रोज त्या बोधिवृक्षाची पाहणी होते, त्याचं तापमान काय, त्याला काही दुखापत झाली काय, कीड लागली काय, त्यावर उपाययोजना कशी करायची. आणि त्याच्या अनेक आवृत्त्या त्यांनी केल्या. गेल्या वर्षी नाशिक जवळ जे त्रिरश्मी लेणी आहे त्याजवळ जो बौद्ध विहार आहे तिथे तिथल्या एका मंत्र्यांनी ती डहाळी आणली आणि त्यामुळे बोधिवृक्ष श्रीलंकेचा पुन्हा परत आला. अर्थात तो आहेच गयला. तर आता ह्या गोष्टी जास्त श्रद्धेशी निगडित आहेत. बऱ्याच बाबतीत अंधश्रद्धेशी सुद्धा निगडित आहे. हे बुद्ध विचाराचा जो धागा आहे बुद्धी प्रामाण्यवाद, त्याला धक्का देणाऱ्या ह्या गोष्टी आहेत. तर त्यांच्या आयुष्यातल्या ज्या घटना घडल्या त्या घटनांचा विचार या पुस्तकात केला आहे. आणि बुद्धाचा जो विचार जगभर पसरला तो मानवतावाद या अर्थाने सर्वांमध्ये समता हा स्त्री पुरुष हा सुद्धा भेद मानता कामा नये. गरीब श्रीमंतही नाही, चातुर्वर्ण व्यवस्था मानायची नाही, अर्थात जाती व्यवस्था सुद्धा मानायची नाही. अशा प्रकारचा जो बुद्धाचा विचार आहे तो जो आहे तो कुठे कुठे आलेला आहे त्याचा आढावा घेतलाय. आणि बुद्धाचा प्रभाव येशू ख्रिस्तावर कसा होता, नंतर मोहम्मद पैगंबरावर कसा होता, तर अशा अशा काही गोष्टींची नोंद या ठिकाणी या पुस्तकात घेतली आहे. आता ज्या पुनर्जन्माचं समर्थन बुद्धाने केलं त्याचं स्वरूप कसं होतं ते आता पाहू. आत्म्याचं अस्तित्वच नाकारलं, त्यांनी पुनर्जन्म कसा काय स्वीकारला बुद्धाने, असा प्रश्न विचारू शकतात. तर बौद्ध धर्माचा साध्यंत इतिहास नावाचा एक ग्रंथ प्रसिद्ध आहे, वागो आपटे यांनी लिहिलाय. आणि या ग्रंथामध्ये त्यांनी या विषयावर चर्चा केली आहे. अनात्मवाद हा जो बुद्धाचा विचार आहे त्यावर ते म्हणतात, बुद्धाने आत्म्याविषयीचे हे विवेचन अतिशय वादविवादाला कारणीभूत झालाय. अनेक प्राच्य व पाश्चात्य ग्रंथकारांना या मताचे नीट आकलन न करता आल्यामुळे त्यांनी बौद्ध धर्माला नास्तिक आणि जडवादी ठरवलाय. आमच्या इकडे म्हणजे भारतात सुद्धा बौद्ध धर्माची नास्तिक दर्शनात गणना करण्यात आली आहे. म्हणजे नास्तिक म्हणजे ईश्वराला न मानणारा म्हणजे दुष्ट व्यक्ती असा अर्थ घेतला गेला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात म्हटलंय, भगवान बुद्धाने म्हटले की आत्म्यावर आधारलेला धर्म हा कल्पना मिश्रित धर्म आहे. कोणीही आत्मा पाहिलेला नाही किंवा आत्म्याशी संभाषण केलेले नाही. आत्मा अज्ञात आणि अदृश्य आहे. जी गोष्ट वास्तव आहे ती गोष्ट आत्मा नसून मन आहे. म्हणजे मनाचं महत्व बुद्धांनी मान्य केलं. मन हे आत्म्यापासून भिन्न आहे. तथागत म्हणाले
आत्म्यावर विश्वास ठेवणे निरुपयोगी आहे, म्हणून आत्म्यावर आधारलेला धर्म आपल्याला योग्य नाही. असा धर्म केवळ भ्रामक समजुतींचा जनक ठरतो. अशा तऱ्हेची मांडणी बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्ध आणि या त्यांच्या ग्रंथामध्ये केलेली आहे. तर असा एक प्रश्न विचारतो, मग बुद्धांनी आत्म्याचं असे अस्तित्व अमान्य करताना पुनर्जन्माचं समर्थन का केलं? आत्म्याच्या अमरत्वावरच पुनर्जन्माचा सिद्धांत आधारलेला आहे. पण हा वैदिक धर्मातला आहे, किंवा आपण ज्याला आज हिंदू धर्म म्हणतो त्या धर्मातला आहे. बुद्धाचा विचार यापेक्षा थोडा वेगळा आहे. तर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचं उत्तर दिलेलं आहे. त्यांच्या त्या ग्रंथामधलं 253 जे पृष्ठ आहे त्यात ते म्हणतात, मृत्यूनंतर काय होते हा प्रश्न वारंवार विचारला जातो. भगवान बुद्धाच्या समकालीनांमध्ये दोन भिन्न मतं होती. पहिले मत शाश्वतावाद आणि दुसरे मत म्हणजे उच्छेदवाद. आत्मा अमर असल्यामुळे जीव शाश्वत आहे, पुनर्जन्माने जीवन पुढे चालू राहते असे शाश्वतवादी मानत असत. मृत्यू म्हणजे सर्वनाश, मृत्यूनंतर काही उरत नाही, हा उच्छेदवादाचा सिद्धांत. उच्छेदवाद आणि शाश्वतवाद यामधला हा टोकाचा संघर्ष होता. भगवान बुद्ध हा शाश्वतवादी नव्हता, कारण शाश्वतवादात पृथक आणि अमर अशा आत्म्याचे अस्तित्व कल्पावे लागते, आणि त्याच बुद्धाचा विरोध होता. पुढे प्रश्न येतो की भगवान बुद्ध उच्छेदवादी होते काय? तर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, आत्म्याचं अस्तित्व मानित नसल्याने बुद्ध हा स्वाभाविकपणे उच्छेदवादी असेल अशी अपेक्षा करणार. पण आपणहून बुद्धानेच अलगद दुप्पंब सुत्तात तक्रार केली आहे, की तो म्हणतो माझी शिकवण वेगळी असता. काही श्रमण आणि ब्राह्मण चुकीने अप्रामाणिकपणाने वस्तुस्थिती धाब्यावर बसून मी उच्छेदवादी आहे आणि मानवता जातीचे विघटन, विनाश आणि संपूर्ण उच्छेद होत आहे असे शिकवतो, असा मजवर आरोप करतात. हा बुद्धाचा विचार. खरोखर मी असे शिकवित नाही, आणि तरी सुद्धा असे हे भले लोक चुकीने किंवा अप्रामाणिकपणाने मजवर खोटा आरोप करून मला उच्छेदवादी बनू का पाहतात? हे विधान जर खरोखर बुद्धाचे असेल, बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, बुद्ध धर्मावर ब्राह्मणी सिद्धांत लावण्यासाठी घुसडलेले प्रक्षिप्त विधान नसेल तर एक गंभीर समस्या उभी राहते. बाबासाहेबांनी चर्चा केली त्या विषयावर. ते म्हणतात, भगवान बुद्ध तर आत्म्याचे स्वतंत्र अस्तित्व मानत नाही, मग तो आपण उच्छेदवादी नाही असे कसे म्हणू शकतो? यातून एक प्रश्न उद्भवतो, तो असा की भगवान बुद्ध पुनर्जन्म मानतो काय, असा प्रश्न बाबासाहेब आंबेडकरांनी केला, आणि बुद्धाला अभिप्रेत अशा पुनर्जन्माविषयी आपलं विवेचन चालू ठेवलं. ते विवेचन मुळातलं जे आहे ते आपण पाहू. पुनर्जन्म कशाचा आहे? भगवान बुद्ध पुनर्जन्म मानतो का? याचे उत्तर होय असे आहे. या प्रश्नाचे दोन भाग पाडणे योग्य ठरेल. पुनर्जन्म कोणत्या वस्तूचा, आणि पुनर्जन्म कोणत्या व्यक्तीचा. या दोन प्रश्नांचा एक एक वेगळा प्रश्न वेगळा करून वेगळा घेऊन विचार करणं बरं राहील, असं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. पुनर्जन्म कशाचा या प्रश्नाचा विचार करूया. या प्रश्नाकडे बहुधा दुर्लक्ष केले जाते. हे दोन्ही प्रश्न एकत्र केल्यामुळेच अधिक वैचारिक गोंधळ उत्पन्न झाला असं ते म्हणतात. भगवान बुद्धाच्या मते माणसाच्या अस्तित्वाचे चार घटक पदार्थ आहेत: पृथ्वी, आप, तीन तेज, आणि ई हा वायू. प्रश्न असा आहे की मनुष्य देह मृत झाल्यावर त्याच्या चार भौतिक घटकांचे काय होते? म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, ह्या चार घटकाचं पुढे काय होतं? मृत शरीराबरोबर तेही मृत होतात काय? काही लोक म्हणतात होय. भगवान बुद्ध म्हणतो नाही, ते घटक पदार्थ सामूहिक स्थाने आहेत, त्यात मिसळून जातात. म्हणजे ज्या ठिकाणी त्याचा विलय केला जातो, आपण जाळतो एखाद्या मृतदेहाला, तेव्हा त्याची राख होते, किंवा गाडलं तर त्याचंही रूपांतर मातीत होतं. तर भगवान बुद्ध म्हणतात ते अशा तऱ्हेने सामूहिक रूपात मिसळून जातात. जेव्हा हे चार घटक आकाशात तरंगणाऱ्या समूहाला मिळतात, म्हणजे मास त्याला म्हटलंय, तेव्हा एक नवा जन्म घडतो. म्हणजे अशा तऱ्हेने जे स्थित्यंतर होतं वस्तूंमध्ये, मानवी देहातच नाही तर सृष्टीतल्या बहुतेक वस्तूमध्ये, तर तो त्याचा पुनर्जन्म असतो. म्हणजे पुनर्जन्म या शब्दाचा अर्थ आहे स्थित्यंतर होणे, चेंज ऑफ स्टेटस. चेंज ऑफ स्टेटसचा सिद्धांत सुद्धा भौतिकवादामध्ये प्रसिद्ध आहे. बहुतेक तो न्यूटननेच मांडलेला आहे. तर त्याच्याही मुळाशी बुद्धाचा हा पुनर्जन्म सिद्धांत आहे. बुद्धाला अशा तऱ्हेने पुनर्जन्म अभिप्रेत आहे. या नव्या जन्मातील घटक पूर्वीच्या विशिष्ट मृत शरीरातील असू शकतील, काही घटक त्यातले असू शकतील. इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की शरीर मरते, पण त्याचे भौतिक घटक पदार्थ सदैव जगत राहतात, वेगवेगळ्या रूपात जगतात. अशा प्रकारचा पुनर्जन्म मानतो.
या निष्कर्षापर्यंत बाबासाहेब आंबेडकर आले आणि त्यांनी पुढे सारीपुत्त आणि महाकोठेत यांच्यामधील संवाद सांगितलाय. त्यातून त्यांनी एक निष्कर्ष काढला की शरीर मृत झाल्यावर काय होते. या प्रश्नाचे योग्य उत्तर शरीर शक्ती म्हणजे एनर्जी उत्पन्न करण्याचे थांबवते असं होते. म्हणजे त्यातून एनर्जी निर्माण होत नाही. परंतु हाही उत्तराचा एक भाग ठरतो, कारण मृत्यूचा एक अर्थ असाही होतो. शरीरातून जी शक्ती बाहेर पडते ती विश्वास संचार करणाऱ्या शक्ती समूहात मिळून जाते. म्हणजे मृत्यूचे अथवा उच्छेदाचे दोन अर्थ आहे. एका पैलूचा अर्थ शक्तीचे उत्पादन थांबणे, दुसऱ्या पैलूचा अर्थ विश्वास संचार करणाऱ्या शक्ती संग्रहात नवीन भर टाकणे. उच्छेद या शब्दाच्या अर्थाला असे दोन पैलू पडत असल्याने बुद्ध स्वतःला पूर्णतया उच्छेदवादी म्हणत नसे. आत्म्याच्या कक्षेपर्यंत तो उच्छेदवादी होता. आत्मा नाही इथपर्यंत आपण त्यांना उच्छेदवादी म्हणू शकतो. पण अर्थात सर्व काही संपून जातं असं नाही, तर त्याचं रूपांतर होतं. शरीराच्या भौतिक घटकाबद्दल मॅटर बद्दल तो उच्छेदवादी नव्हता असं बाबासाहेब म्हणतात. असा अर्थ लावला तर बुद्ध स्वतःला उच्छेदवादी का म्हणत नसे, म्हणून घेत नसे हे कळणं सोपं जातं. तो शरीर घटकाचे पुनर्जीवन मानतो. पुनरुज्जीवन नाही, पुनर्जीवन किंवा पुनर्जन्म नाही. तो आत्म्याचा पुनर्जन्म मानत नाही. भगवान बुद्धाच्या मताचा असा अर्थ लावला तर तो शास्त्राशी सुसंवादी आहे. याच अर्थाने बुद्ध केवळ पुनर्जन्म मानतो असे म्हणता येईल. बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्धाच्या मूळ विचारात पारंपरिक अर्थाने मान्य असलेल्या तथाकथित पुनर्जन्म या संकल्पनेत काही स्थान नाही, हे विविध उदाहरणासह पटवून दिलेलं आहे. भिक्खुनी खेमा व पसे नदी राजा यांच्या संवादामधून त्यांनी पुनर्जन्माच्या मुद्द्यावर अधिक चर्चा केली आहे. मुळात भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ आपण वाचला पाहिजे, ज्यामध्ये ही चर्चा आहे. तर आता या चर्चेच्या खोलात आपण यासाठी जात नाही, कारण तो तत्वज्ञानाचा भाग आहे आणि बुद्धाच्या विचाराचा गाभा सुद्धा आहे. पण त्याचा विपर्यास कसा केला गेला हा प्रकार, हा विचार फार महत्वाचा आहे. तर देह हा नश्वर आहे, पण त्याचा नाश झाल्यावर त्यात राहणाऱ्या जीवाला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. पूर्वीच्या जन्मातील चांगल्या वाईट कर्माची फळं त्याला भोगावी लागतात. तर हा त्यासाठी जन्म असतो. जीवात्म्याचा पुनर्जन्म अशा कल्पनेवर आधारलेला आहे. म्हणजे पुनर्जन्माची संकल्पना ही सगळ्याच धर्मामध्ये आहे. बौद्ध धर्म वगळता इतर सगळ्या धर्मात जी आहे ती अशा तऱ्हेची आहे. या कल्पनेला कर्मविपाक किंवा कर्माचं फळ, म्हणजे आपण, काही लोक म्हणतात जिवंतपणेच कर्माचं फळ बघतो, काही लोक म्हणतात दुसऱ्या जन्मी भोगतो किंवा दुसरा जन्म त्यासाठी होतो कर्माचं फळ भोगण्याकरता. या कर्मविपाक सिद्धांताला मात्र बुद्धाचा विरोध आहे. तर जे पुनर्जन्म सिद्धांत मानतात त्यांचं असं म्हणणं आहे की हा लिंग देहाचा होतो. म्हणजे हा देह संपून जातो पण नंतर लिंग देह नावाचा एक देह आहे. यामध्ये कल्पना अशी की देह सोडताना त्याच्या भोवती एक सूक्ष्म लिंग देहाचा कोश असतो. प्राणमय कोश वगैरे त्याला म्हणतात. त्या लिंगदेहावर पूर्वकर्माचे संस्कार असतात. म्हणजे शरीर जरी संपलं तर तो लिंगदेह संपत नाही, त्याच्यावर मात्र संस्कार असतात. नवा देह तेव्हा धारण करावा लागतो, तेव्हा ते सगळे संस्कार जीवात्मा जो आहे तो तिथे घेऊन जातो. त्याला पुनर्जन्म असं म्हणतात. मराठी विश्वकोशात याबद्दल जी माहिती दिली आहे ती अशी आहे की वैदिकांनी पुनर्जन्माची कल्पना एकतर देशीय अनार्यांकडून घेतली किंवा आर्यांपैकी काही जणांना ती प्राचीन काळापासून असावी, किंवा ऑस्ट्रलाइट या प्राचीन भारतीय वंशाची देणगी आहे अशी मतं या पुनर्जन्माबद्दल मांडली जातात. ऋग्वेदात पुनर्जन्माची कल्पना स्पष्टपणे आलेली नाही. बृहदारण्यकारी उपनिषद, ब्रह्मसूत्र, गीता, महाभारत, स्मृती पुराणे इत्यादी ग्रंथातून मात्र पुनर्जन्माचं विस्तृत विवेचन आहे. या विषयावर अनेक पुराण कथाही आढळतात, पण त्यांच्यावर स्वतंत्र असे ग्रंथ मात्र फारसे नाही. चार्वाक, अजित केशकंबली इत्यादी मोजक्या लोकांचा व संप्रदायांचा अपवाद वगळता भारतातील बहुतांश संप्रदायांना पुनर्जन्माची कल्पना मान्य होती आणि अजूनही आहे. बुद्धाने आत्म्याचं अस्तित्व मान्य केलं नाही, पण पुनर्जन्म मानलेला आहे. मृत्यूच्या वेळी रूप, वेदना, विज्ञान, संज्ञा, संस्कार हे मानवी शरीराचे 5 स्कंद नष्ट होतात आणि पूर्वकर्मानुसार नवे 5 स्कंद निर्माण होऊन व्यक्तीचा पुनर्जन्म होतो असे बुद्ध मानतात. तत्वज्ञानानुसार आधारलेला पुनर्जन्माचा सिद्धांत हे प्रामुख्याने हिंदू, जैन, बौद्ध, शीख इत्यादी भारतीय धर्माची वैशिष्ट्य असून भारतीय तत्वज्ञान, धर्मशास्त्र, नीतिशास्त्र इत्यादीमधील तो महत्वाचा सिद्धांत आहे. भारतीय संस्कृतीच्या साहित्य, कला, इतिहास इत्यादी अंगांवर आणि सर्व थरातील भारतीयांच्या एकंदर मनोवृत्तीवरच त्याचा फार मोठा प्रभाव आहे. पुनर्जन्माची सदैव जाणीव ठेवून बहुतांश भारतीय लोक वर्तमान जन्मातील सर्व कर्मे करत असतात.
ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे पुनर्जन्म आपला व्हावा, चांगला व्हावा, त्यासाठी आपण या जन्मी पुण्य केलं तर पुनर्जन्म चांगला होईल, या जन्मी पाप केली तर पाप योनीत आपण जाऊ, अशा प्रकारची संकल्पना असल्यामुळे पुनर्जन्माच्या कल्पनेला नैतिकतेचा एक स्पर्श आहे. पुण्यवंताला चांगला जन्म मिळतो आणि पाप्याला पशुपक्षी वृक्ष इतर क्षुद्र योनीतून जन्माला घ्यावे लागतात, असं स्मृती आणि पुराणं सांगतात. कोणत्या पापामुळे कोणता जन्म मिळतो याची एक यादी सुद्धा पुराणात दिली आहे. तर ती यादी या ठिकाणी काही सांगायची गरज नाही. पण हा जो पुनर्जन्म सिद्धांत आहे त्यातल्या दोषावर या ठिकाणी चर्चा केली आहे. ती चर्चा अशी आहे की भारतीय आणि इतर धर्मातील पुनर्जन्म संकल्पना ही अतिशय लोकप्रिय आणि प्रचलित आहे. तिच्यामुळे नैतिकता कायम आहे असं काही लोकांना वाटतं. ती मान्य नाही तर जग हे नियमरहित ठरेल, आणि त्यामुळे मग अनैतिकता वाढेल. विश्वातील कोणतीही गोष्ट नष्ट होत नाही, तर तिच्यात बदल होतात. हा विज्ञानाचा सिद्धांत तत्वज्ञानाला पूरक ठरून पुनर्जन्म संकल्पनेला बळकटी देतो. विज्ञानाने पुनर्जन्म सिद्ध केलेला नाही, तरी तसा तो सिद्ध झाला असं मांडण्याचा प्रयत्न काही लोक करत असतात, पण त्यात काही तथ्य नाही. मानवाला पुनर्जन्म असतात तर त्याचे स्मरण झाले असते. डॉक्टर आहा साळुंखे सरांनी जे टिपण लिहिलंय त्यात म्हटलंय, आनुवंशिकतेचे तत्व पुनर्जन्माच्या सिद्धांताच्या अगदी विरुद्ध आहे. पूर्वीचे जीव पुन्हा पुन्हा जन्म घेत असतील तर मानवी लोकसंख्या इतकी वाढली नसती. म्हणजे तोच जन्म पुन्हा आला म्हणजे मग काही लोकसंख्या वाढायचं कारण नाही. वर्तमान जन्म पूर्वजन्म कर्मावर अवलंबून असल्यास माणसाला जन्मात कर्म स्वातंत्र्य उरत नाही. आता आपल्याला काही करायची गरज नाही. जे काही लाभलंय पूर्वजन्माचं फळ आहे, आणि त्यामुळे या जन्मातील भल्याबुऱ्या कर्माची जबाबदारी त्याच्यावर येत नाही, असा एक युक्तिवाद आहे. दुःखी कष्टी व्यक्ती या पूर्वजन्मातील पापी आहेत अशी समजूत झाल्यामुळे इतर माणसं त्यांच्याशी निष्ठुरतेने वागतील असे आक्षेप या सिद्धांतावर घेतले जातात. आणि त्याची उत्तर सुद्धा काही लोकांनी दिली आहे. तर उत्तर अशी आहे, अज्ञानामुळे पूर्वजन्माचं स्मरण होत नाही. सर्वांना नाही तरी काही लोकांना पूर्वजन्माचं स्मरण होतं. आपल्याकडे लेकीन नावाचा एक सिनेमा तयार झाला होता. आपल्या लता मंगेशकरांनी तो केला होता. त्यात त्यांचं संगीतही होतं आणि गाणी सुद्धा होती. तर तो जो सिनेमा आहे त्याला आधार होता उत्तरा हुद्दार नावाच्या इंग्रजीच्या एक प्राध्यापिका होत्या नागपूरला. आणि त्यांना असं वाटत असतं की आपण पूर्वीच्या एका विदुषीचा पुनर्जन्म आहे, आणि पूर्वजन्मीचा जो तिचा नवरा आहे त्याच्याबद्दलच्या त्या गोष्टी त्या सांगत होत्या. आणि विशिष्ट वेळी त्या आरती करत असत, आरतीच्या वेळी तो पुनर्जन्म त्यांचा होत असे. तर त्यावर मग ड्यूक युनिव्हर्सिटी जी आहे अमेरिकेतली, तिथले लोक आले आणि तिला पॅरासायकोलॉजीची केस मानली. पॅरासायकोलॉजी ही जी एक विद्याशाखा आहे ती फसवी आहे हे आता सिद्ध झालंय. ड्यूक युनिव्हर्सिटी सुद्धा आता बंद पडलेली आहे. पण अनेक लोक असं मानतात की अशा तऱ्हेचा पुनर्जन्म होत असतो आणि पॅरासायकोलॉजी नावाची एक शाखा आहे. तर आता या सगळ्या गोष्टीवर चर्चा बुद्धांनी केली आहे. बुद्ध म्हणतात आत्मा नाही, पुनर्जन्म आहे. तर हा जो पुनर्जन्म आहे तो स्थित्यंतराच्या स्वरूपातला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यासाठी मोठमोठे युक्तिवाद केले आणि कर्म सिद्धांताचं महत्व सांगितलं. आणि बौद्ध भिक्खूंना त्यांनी संदेश दिला. पण ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम मात्र झाला नाही बौद्ध भिक्खूंवर. आणि बोधिसत्वाची जी संकल्पना निर्माण झाली जातक कथांच्या आधारे, ते पुनर्जन्मावर आधारित आहे. जातक कथा या सुद्धा पूर्वजन्मावर आहे, बुद्धाच्या पूर्वजन्मावर आणि पुढच्या जन्मावर आहे, त्या बोधिसत्वाची संकल्पना. अशा तऱ्हेने बुद्धाच्या विचाराला हरताळ फासण्याचं काम महायान पंथाच्या लोकांनी केलं. त्याचा विचार या ठिकाणी मांडलाय. सम्राट अशोकाने बौद्ध धर्माच्या प्रचाराकरता आपल्या राज्याभिषेकाच्या 14व्या वर्षी महाधर्मरक्षिताला महाराष्ट्रात पाठवले होते. असा उल्लेख इसवी सनाच्या 4थ्या व 5व्या शतकात श्रीलंकेत लिहिलेल्या दीपवंश आणि महावंश या ग्रंथामध्ये आहे. त्यात महाधर्मरक्षितांनी महानारद कश्यप जातकाची कथा सांगितली. त्या 84,000 लोक बौद्ध मार्गाचे फलप्राप्त करते झाले आणि 13,000 लोकांना त्याने भिक्षू केले, अशी गाथा आहे. अशी गाथा त्यात आहे. त्रिपिटकातील जातक संग्रहात 544 क्रमांकाचे महानारद कश्यप जातक पुनर्जन्म व परलोकाच्या कल्पनेला दृढ करणारे आहे. म्हणजे बुद्धाच्या पुनर्जन्माची कल्पना वेगळी आणि महानारद कश्यप या जातक कथेची कल्पना पूर्णतः वेगळी आहे. महामहोपाध्याय डॉक्टर वावी बिराशी यांनी महाराष्ट्र आणि बौद्ध धर्म या लेखात ती कथा सांगितली. ती कथा आपण या ठिकाणी घेऊया. प्राचीन काळी विदेह देशात मिथिला नगरीत अंगती नामक राजा राज्य करीत होता. त्याला रुजा नामक एक अत्यंत सुंदर व धार्मिक कन्या होती. एकदा पौर्णिमेच्या महोत्सव प्रसंगी राजाने आपल्या 3 मंत्र्याने आपण ही चांदण्याची रात्र कशी घालवावी
याविषयी सल्ला विचारला, तेव्हा एका मंत्र्याने शत्रूवर स्वारी करावी असं सुचवलं. दुसऱ्याने ऐश आरामात नृत्यगीत वाद्यात काल घालवावा असं आपलं मत दिलं. तर तिसऱ्याने एखाद्या धर्मशास्त्र विशारद अशा श्रमणाला किंवा ब्राह्मणाला हा प्रश्न विचारून त्याच्या उपदेशाप्रमाणे वागावे असा सल्ला दिला. राजाला हा शेवटला सल्ला पसंत पडला. तेव्हा हे सर्वजण काश्यप गोत्री गुण नामक नग्न क्षपणकाकडे गेले. क्षपणक म्हणजे संन्यासी, विशेषतः जैन लोक हे नग्न राहतात, ते जैन असेल तो. त्याने राजाला दैववादाचा उपदेश केला. तो म्हणाला, राजा, परलोक वगैरे सर्व मिथ्या आहे. सद्वर्तनाचा काही उपयोग नाही. प्रत्येकाला त्याच्या दैवात असेल तेच मिळतं. प्रत्येकाला 84 महाकल्पातून जावेच लागते. तोपर्यंत पुण्य केले तरी सुटका नाही आणि पाप केले तरी कालमर्यादा वाढत नाही. राजाने हा उपदेश ऐकून विषयोपभोगात आपला सर्व काळ घालवण्याचा निश्चय केला. पण त्याची कन्या रुजा ही अत्यंत धार्मिक वृत्तीची होती. तिने त्याला सद्वर्तनाचा उपदेश केला. तिला पूर्वजन्माचे ज्ञान असल्यामुळे तिने आपणास पूर्वजन्मी केलेल्या पापांमुळे अनेक वर्षे रवरव नरकात कसे पिचत पडावे लागले, नंतर आपण मरकट वृषा वगैरे योनीतून कसे गेलो, शेवटी सद्वर्ताने आपला सध्याचा मनुष्यजन्म कसा प्राप्त झाला वगैरेचे वर्णन करून राजाचे मन सदाचरणाकडे वळवण्याचा प्रयत्न केला. पण त्यात तिला यश आलं नाही. तेव्हा तिने लोकरक्षक महात्म्यांची प्रार्थना केली. तिची प्रार्थना ऐकून नारद कश्यप नामक बोधिसत्व परिव्राजक वेशाने तिथे आला. राजाने त्याचा सन्मान करून परलोकाच्या अस्तित्वाविषयी प्रश्न केला. परलोक आहे यात संशय नाही, पण लोभमोहाने ग्रस्त झालेल्या लोकांना तो नाहीसा वाटतो असे परिव्राजकाने सांगतात. राजाने म्हटलं, असं असेल तर मला 500 नाणी द्या, मी तुम्हा स्वर्गात 1000 नाणी परत करेन. पुनर्जन्म जर आहे तर स्वर्गात तर मी गेलो तुम्हाला परत करेन. त्यावर परिव्राजक म्हणाला, राजा, तू मृत्यूनंतर स्वर्गात थोडीच जाणार आहेस. तू आपले पापाचरण सोडले नाहीस तर नरकात जाशील व तेथे विविध यातना भोगत राहशील. तेथे तुझ्याकडे नाणी परत मागण्यास कोणी जावे? नंतर नारदाने नरकातील अनेक भयंकर दुःखाचे अंगावर शहारे आणणारे शब्दचित्र काढले. तेव्हा भयभीतून राजा त्याला शरण गेला. नंतर नारदाने अनेक प्राचीन सद्वर्तनी राजांची उदाहरणे देऊन त्याला सद्धर्माचा उपदेश केला आणि स्वतः अंतर्धान पावला. महानारद कश्यप जातकाच्या कथेवरून महायान पंथाच्या ब्राह्मण धर्म सदृश्य स्वरूपाचं दर्शन घडतं. आजही महायान पंथाचा प्रभाव समकालीन बौद्ध धर्मावर आहे. अशा तऱ्हेने बोधिसत्व ही जी संकल्पना आहे महायान पंथाची, ही पुनर्जन्माच्या संकल्पनेला जन्म देणारी आहे. कारण पुढल्या काळात मग मैत्रेय हा बोधिसत्वाची संकल्पना जी मांडली त्याच्या मूर्ती सुद्धा सापडतात. तर जगातल्या बहुतेक लोकांनी मी मैत्रेय असं जाहीर केलं. ज्याप्रमाणे कली हा जो अवतार सांगितला विष्णूचा, त्याचप्रमाणे मैत्रेय हा बुद्धाचा अवतार मानला गेला. अनेकांनी स्वतः कल्की कल्की ज्याला आपण म्हणतो, तर त्या जातक कथेतला हा जो भाग आहे हा अनेकांनी स्वीकारला. अगदी आपल्याकडे भगवान रजनीश ज्यांना ओशो म्हणतात, त्यांनी सुद्धा अमेरिकेने हाकलून दिल्यावर कोणत्या देशाने आश्रय दिला नाही, त्या भारतात आल्यावर एक प्रेस कॉन्फरन्स घेतली. त्यात त्यांनी म्हटलं की मी मैत्रेय या बोधिसत्वाचा अवतार आहे. आणि त्याचा प्रभाव बौद्धांवर पडला. बरेच बौद्ध त्या काळात रजनीशांचे शिष्य झाले होते. आजही बरेच बौद्ध रजनीशांना मानतात. हा जो प्रकार आहे हा महानारद कश्यपाचा प्रभाव आहे असं या ठिकाणी सांगता येईल. या ठिकाणी आपण बुद्धाच्या पुनर्जन्म सिद्धांताचा जो विकृत भाग आहे तो कसा केला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या विचाराच्या अगदी विपरीत आज बरेच लोक वागतायत. तर म्हणून आपण बुद्धाचा हा पुनर्जन्म सिद्धांत समजून घेतला पाहिजे. त्या दृष्टीने आम्ही हे बुद्धाचा पुनर्जन्म हे पुस्तक प्रकाशित केलं. आज ते सहज उपलब्ध आहे, आपण ते वाचू शकता. आणि आता पुन्हा बुद्धाच्या जयंतीच्या सर्वांना सदिच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.